दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3:30 वाजता भिवंडी तालुक्यातील सोनाळे या गावी हायवे लगत ओबीसी समाजाचा महानिर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील धुरंधर ओबीसी नेते आदरणीय छगनजी भुजबळ साहेब, आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब, त्याचबरोबर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेजी हे संबोधित करणार आहेत। आणि म्हणून त्या मेळाव्यासाठी आपण संपूर्ण ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं पाठबळ वाढवणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी संदर्भात ज्या घडामोडी दिसून येत आहेत आणि त्या घडामोडींमुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होताना दिसत आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षात अजूनही ओबीसी पारतंत्र्यात आहे आणि त्याला पारतंत्र्यातून जर बाहेर काढायचं असेल तर लोकशाही मार्गाने हे सहजासहजी होणार नाही। त्यासाठी रस्ते तापवण्याची गरज आहे, मैदानं खच्चून भरण्याची गरज आहे। ही मैदानं खच्चून भरताना दिसली, रस्ते तापवताना दिसले तरच सरकारला जाग येईल की ओबीसी समाज खडबडून जागा झालेला आहे। 75 वर्षात ओबीसीच्या हिताचं आपण काहीही केलेलं नाही आणि आता करायची वेळ आलेली आहे। तर वेगवेगळ्या समाजांना ओबीसी मध्ये प्रवेश देऊन ओबीसीचं अजून खच्चीकरण करण्याचा तो घाट घातलेला आहे, तो जर थांबवायचा असेल, ओबीसी जी शिक्षणाची दुरावस्था आहे, ओबीसीच्या शेती व्यवसायाची जी दुरावस्था आहे, ओबीसीची मुलं आज बेरोजगार होऊन तडफडतायत, याचं कुणालाच काही घेणं देणं नाही। परंतु या राज्यकर्त्यांना जाग यावी याकरता आपण जागं होणं गरजेचं आहे। केवळ जागं होणं नाही तर जागं होऊन धक्का देण्याची गरज आज निर्माण झालेली आहे। आणि म्हणून हा धक्का देण्यासाठी सोनाळे या ठिकाणी ओबीसी महासंघाच्या वतीनं ओबीसी महानिर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आणि या महानिर्धार मेळाव्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सरकारला जाग आणावी। याकरिता मी डॉक्टर प्रकाश भांगरत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्याला आवाहन करतो की येत्या 17 तारखेला आपण मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबियांना, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या बांधवांना, सर्व 12 बलुतेदार, 18 अलुतेदार या सगळ्यांना घेऊन सोनाळे मैदानात याल आणि मोठ्या संख्येने आपण सरकारला दाखवून देऊ की आम्हीही जागो झालो आहोत, आमच्या हिश्श्याचं आम्ही कोणाला घेऊ देणार नाही आणि आमच्यामध्ये आम्ही कोणाला सहभागी होऊ देणार नाही। हा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। चलो सोनाळे, चला सोनाळ्याला जाऊ, ओबीसीला बळ देऊ। चला सोनाळ्याला जाऊ, ओबीसीना बळ देऊ। 17 तारखेला जाऊ, ओबीसीना बळ देऊ।